साहेबीन नाही राहिली, पाणी झालं रानामध्ये, काय करायचं आम्ही आता? रडत होतो आम्ही. मतदानाच्या वेळेस आम्ही तुमचं असं करू, आम्ही तुमचं तसं करू, आम्ही तुम्हाला रस्ता देऊ, उजेड देऊ, पाणी देऊ असं म्हणतात. पण ही कधी परिस्थिती निर्माण होते की आता महापूर आल्याच्या नंतर आता किती जरी काही केलं तर आता आयत्या वेळेस काही करता येणार नाही का? मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आणि याच नद्याला आलेल्या पुरामुळे अनेक गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. मी अशाच एका गोदावरी काठच्या गावामध्ये आहे. तुम्ही पाहू शकता ही सगळी गावातली लोकं आहेत. जसं जसं गोदावरी नदीचं पाणी वाढते तसं तसं या लोकांच्या काळजाचा ठोका देखील आता वाढत चालला आहे. कारण या गावाला पूर्णपणे गोदावरी नदीच्या पुरानं वेढा दिलेला आहे आणि गावातल्या लोकांना बाहेर जाता येत नाही किंवा बाहेरच्या लोकांना गावामध्ये येता येत नाहीत. ह्या काही महिला आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आजी, किती दिवसापासून ही परिस्थिती, कसं आहे पाणी सध्या? आता सटाटूर झालं, पाणी आले, आम्हाला खायला नाही, प्यायला नाही, आमच्या शेतीचं त्याचं सारं नुकसान झालंय. गोदावरीला पाणी आले, बाहेर निघता येईना, पाणी नाही आम्हाला, प्यायला सुद्धा पाणी नाही, आम्हाला पीठ नाही, दळण नाही. किती आमची हालत बरं. किती झालं पाणी आले, आम्ही काय करायचं आता? मग आपला नवरा लंगडा पांगड्या चालता येत नाही, असा खरकतू कसं करायचं? आमचे मालक तसे येतं, आम्ही काय करायचं? कसं जायचं बाहेर आम्ही आता? गोदावरीला पाणी आले, आम्हाला जायला त्याला रस्ता नाही, काही नाही, आम्ही काय करायचं सांगा? आम्हाला असं जायला बाहेर नाही, पाणी नाही, आम्ही खायला त्याला रोजच्या कण्या खावतो, आम्हाला खायला सुद्धा काही नाही. उसवा सगळे रानं नुकसान, साहेबीन नाही राहिली, पाणी झालं रानामध्ये, काय करायचं आम्ही आता? रडत होतो आम्ही. आम्हाला काही नाही, आमच्या सरकारने काहीतरी सोय लावा आमची. आता काय करावं आम्ही सांगा बरं तुम्ही? गोदावरीला पाणी असा पूर आला, आम्हाला बाहेरच निघता येत नाही. तर ही परिस्थिती आहे गोदावरी नदी काठच्या गावांची. काही शेतकरी आपल्यासोबत आहेत. दादा, काय सांगतात, शेतीचं काय नुकसान झालं या पावसामुळे? शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे. शेतीच्या नुकसानाचं काय, तसं निसर्गाचा आहे, तो निसर्ग कोपल्यानंतर काय करता येणार नाही. हे जरी असलं आता सर्वच हातबल झालेत. पण गावाच्या हिशोबानं जर बोलायचं झालं तर गावाला अगदी 2006ला जो महापूर आला होता, आता त्या महापुरापासून तर आज तागायत आजपर्यंत गावाला बाहेर निघण्यासाठी जो अधिकृत रस्ता पाहिजे दळणवळणासाठी, त्याची गाव सतत पाठपुरावा करते, मागणी करते. तरीसुद्धा ते शासन दरबारी म्हणा, सरकार दरबारी म्हणा, किंवा या त्या स्थानिक जे तालुका लेवलचे पुढारी असतील, त्या पुढाऱ्यालासुद्धा या गावाची काळजी नसल्यासारखं वाटतं. अगदी प्रत्येक मतदानाच्या वेळेस आम्ही तुमचं असं करू, आम्ही तुमचं तसं करू, आम्ही तुम्हाला रस्ता देऊ, उजेड देऊ, पाणी देऊ असं म्हणतात. पण ही कधी परिस्थिती निर्माण होते की आता महापूर आल्याच्या नंतर आता किती जरी काही केलं तर आता आयत्या वेळेस काही करता येणार नाही का? पण यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा निवडणुका येतात तेव्हा अनेक नेते मंडळी असतील ते गावामध्ये येतात, गावकऱ्यांना आश्वासन देतात. मात्र त्या आश्वासनाची जेव्हा आता या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं रस्त्याची गरज आहे, तो रस्ता अजून देखील त्यांना मिळाला नाही. त्यामुळे त्यांची प्रशासनाला विनंती की आम्हाला रस्ता मोकळा करून देण्यात यावा. या ठिकाणी आणखीन काही शेतकरी येतात. शेतीचं काय नुकसान झालं मला सांगा प्रामुख्यानं? शेतीचं भरपूर नुकसान झालेलं आहे. सगळं शेतीचं पूर्ण नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी हातबल झालेला आहे सध्या शेतीचं. आणि घराचं सुद्धा आता जर पाणी सोडले, आणखी शासनाने विचार करून पाणी सोडायला पाहिजे होतं, पण आमचा विचार न करता भरपूर पाणी सोडलेलं आहे. त्याच्यामुळं आम्हाला आता बाहेर निघायचं कसं, ही पंचायत पडलेली आहे. अनेक मंत्र्यांनी पाणी केली आहे सगळ्या, पाणी केले नुसते येऊन जाते, नुसते कोणी काही नुसतं आश्वासन देतं, कोणी पूर्णता करीत नाही आमची. तर निश्चितच बीड जिल्ह्यामध्ये या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात जी पूरस्थिती उद्भवलेली आहे याची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली. अनेक मंत्री हे बीड जिल्ह्यामध्ये आले होते, त्यांनी देखील शेतकऱ्यांची पाहणी केली, अनेक गावामध्ये जाऊन त्यांनी पाहणी केली. आष्टीमध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपण पाहिलेलं आहे. काही महिला ताई काय सांगतात? रस्ता नाही, काही नाही, आम्हाला पाण्याची सगळी कशी नुकसानच झाली सगळी शेताची याची. भरपूर पाऊस झाला, आता शेतकऱ्याला बी काही पाहिजे ना नुकसानीला. सरकारने आमची काळजी घ्यायला पाहिजे. काहीतरी पाणी आलं, आम्हाला सामान नाही, सुमान नाही, कसे जावा, काय खावा, कसं जावा, पलीकडं अलीकडं वाटच नाही, रस्ता नाही, कसं काय करावं? द्यायला पाहिजे, आमची काळजी घ्यायला पाहिजे सरकारने बी. आता कसं जावा, बाहेर गावाला आलं पाणी तर रात्रीला कसं पळायचं, काय करावं? ही परिस्थिती आहे. अनेक गावामध्ये ही परिस्थिती उद्भवलेली आहे. 2006मध्ये अशीच पूर परिस्थिती या गावामध्ये निर्माण झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा गोदावरी नदीला पूर आल्यानं गावाला पूर्ण पुराचा वेढा बसलेला आहे. मंत्री असतील, खासदार असतील, आमदारांनी या सगळ्या पूर परिस्थितीची पाहणी केली. मात्र या शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण मुकुंद मी आप्पासाहेब मोहरकर, लोकाशा TV, बीड.